नमस्कार. आज 8 डिसेंबर 2024 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. शपथ घेतली चिंता मिटली, अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द. आयकर विभागाने अजित पवार यांची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला लवादमध्ये चॅलेंज मिळाल्यानंतर लवादने तो निर्णय रद्द केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे. शपथविधीवर बहिष्कार, विरोधकांनी जनतेचा अपमान केल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. सर्वांना माहिती आहे, जे आमदार झालेले आहेत त्यांना पहिल्यांदा आमदार पदाची शपथ घ्यावी लागते. विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ते होतं, बरोबर. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याला विरोध दर्शवलेला आहे. मग आता अगदी पहा, जोपर्यंत ते शपथ घेत नाहीत ना तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने आमदार होत नाहीत. त्यामुळे ते नक्की शपथ घेतील, त्याबद्दल आपल्याला जास्त काही डीपमध्ये वगैरे जायचं नाही आहे. फक्त भारतीय संविधानामधील ते कलम वगैरे एकदा नक्की पाहून घ्या तुम्ही, आणि अनुसूची पण नक्की पाहायचं आहे. ओके, अनुसूच्या पण तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचे आहेत त्यानिमित्ताने. नेक्स्ट न्यूज आहे. प्रार्थनास्थळ कायद्याच्या तरतुदींना आव्हान, याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी. प्रार्थनास्थळ कायदा 1991 या कायद्याला पहा 4 पेटिशन्सनी चॅलेंज केलेला आहे व त्याची सुनावणी 12 डिसेंबर रोजी 3 जजेसचं खंडपीठ करणार आहे. ओके, व ही अतिशय महत्त्वाची न्यूज आहे, कारण 2022ला आता जर अगदी थोडक्यात जर याला पाहायचं जर म्हटलं ना तर 1991 आणि 1992ला तुम्हाला माहिती असेल. पहा, 1990 नंतर ना आपल्या देशभरामध्ये बाबरी मस्जिदचा जो इश्यू आहे ना तो गरम होत होता, बरोबर आहे. मग त्याच काळामध्ये व्ही पी सिंग सरकार यांनी काय केलं पहा, 1991 प्रार्थनास्थळ कायदा केला. ओके, व प्रार्थनास्थळ कायद्यानुसार काय म्हटलं पहा, 15 ऑगस्ट 1947ला त्या दिवशी जे मंदिरं किंवा जे मस्जिद वगैरे जसे आहेत ना तशा स्थितीत वगैरे आपण त्यांना कंटिन्यू करणार आहोत. त्यावरती कोणीही हिंदू किंवा मुस्लिम या दोघांनी पक्षांनी पण त्यावरती दावा याच्या पुढे करायचा नाही. कारण पहा, इतिहासाला आपण बदलू शकत नाही, या नात्याने कोणीही दावा करू नये. आता बाबरी मस्जिदचं जे झालं ते झालं, पण याच्या पुढे असं होऊ नये यासाठी तो कायदा करण्यात आला. पहा, प्रार्थनास्थळ कायदा. पण 2022मध्ये एक पिटिशन फाईल झाली. वाराणसी येथील जी ज्ञानव्यापी मस्जिद आहे तेथे सर्वे करण्यासंदर्भात एक याचिका दाखल झाली व सर्वे करायला एक याचिका दाखल झाल्यानंतर तेव्हाचे जस्टिस डी.वाय. चंद्रचूड यांनी निर्णय काय घेतला पहा, की तुम्ही अगदीच जे प्रार्थनास्थळ कायद्यानुसार त्यावरती दावा वगैरे करू शकत नाही ना, तर अगदी तुम्ही दावा करू नका, पण तिथं सर्वे करा असा त्यांनी निर्णय दिला. ओके, सर्वे करण्यासंदर्भात तिथं मुभा दिली डी.वाय. चंद्रचूड यांनी. मग तेव्हापासून हे जे प्रकरण आहे ना तो थोडंसं जास्तच लांबलेलं आपल्याला पाहायला दिसत आहे. कारण सध्याला संबलमध्ये पण त्यांनी काय मागितली होती, फक्त सर्वे करण्याची परमिशन मागितली होती. पण सर्वे करायला गेल्यानंतर पहा त्यांच्यावरती तिथे 4 जणांचा तिथं मृत्यू झाला, बरोबर. त्यानंतर आता अजमेर शरीफ दर्गा तिथे पण तेच झालेलं आहे. त्यानंतर आय थिंक आणखीन 1-2 ठिकाणी पण तशाच पद्धतीने सर्वेबद्दलच्या इश्यूच्या हे आलेले आहेत, PIL तिथं पेटिशन फाईल झालेले आहेत, बरोबर. मग आता हे जे प्रार्थनास्थळ कायदा आहे यानुसार सर्वे खरंच करता येतं का याची लिगॅलिटी चेक करणं आता परत एकदा रिव्ह्यू पिटिशन ही गेलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पाहिलात तर अश्विनी उपाध्याय यांनी, तुम्हाला माहिती आहे की सेक्युलर हे जे शब्द वगैरे आहेत ना त्याला त्यांनी चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. आता परत त्यांनी 2, 3, 4 ही जी कलम आहेत किंवा ही जे सेक्शन आहेत आपल्या प्रार्थनास्थळ कायद्यामध्ये त्याला रद्दबातल करावी असं त्यांची याचिका आहे. आता पाहूयात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल. व पहा, जर सुप्रीम कोर्टाने हा 12 डिसेंबरला निर्णय दिला ना, अगदीच हा महत्त्वपूर्ण किंवा हिस्टॉरिकल जजमेंट ठरणार आहे. पहा, कारण जर त्यांनी पॉझिटिव्हली जर निर्णय दिला किंवा त्यांनी जर तिथं स्टॉप लावलं तर कदाचित आपले मंदिर मस्जिद वगैरे जी चर्चा आहे ती कदाचित थांबू शकते. आणि आता पहा, त्यांनी जर तशा पद्धतीने ओपन केलं तर हे पॅन्डोरा बॉक्स ओपन होईल व पॅन्डोरा बॉक्स ओपन झाल्यानंतर अगदी आपल्याला माहिती आहे की काय होईल. ओके, व अगदीच त्याबद्दल आज पी. चिदंबरम यांनी लेख लिहिलेला आहे, तो स्वतःहून वाचायचा आहे. मी त्याला जास्त राजकीय वळण वगैरे देणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. सिरियाला न जाण्याचा भारतीयांना सल्ला. ओके, आता सिरिया पण अस्थिर झालेला आहे, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पुढे चला. थंडी गायब झाल्याने कोकणात आंब्याचा फटका, क्लायमेट चेंजचे इम्पॅक्ट जर विचारायचे जर झाले तर आपल्याला सांगता येतं की क्लायमेट चेंजमुळे काय होत आहे. त्यानंतर सिरियात बंडखोरांची आगेकूच. आता पहा, इकडे आहे सिरिया, मध्ये आहे इराक आणि बाजूला आहे इराण. ओके, मग त्याच्यानंतर येतं पाकिस्तान, वरती अफगाणिस्तान, इथं आहे प्यारा भारत. ओके, अशा पद्धतीने ही देशांची लाईन आहे. हे थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण लास्ट इयर आय थिंक 2023च्या प्रिलिममध्ये प्रश्न आलेला होता. जे आफ्रिकन कंट्रीज आहेत, नायजर, चाड, सुदान, साऊथ सुदान,
ओके, या देशांमध्ये कुठे कूप झालेला आहे, मिलिटरी कूप कुठे सक्सेसफुल झालेला आहे असा डायरेक्टली प्रश्न आलेला होता, किंवा अगदीच सक्सेसफुल म्हणजे जिथं अस्थिर सरकार वगैरे असे प्रश्न येऊन गेले आहेत UPSCला. मग त्यामुळे पहा, आता सध्याला ही न्यूज डिसेंबर महिन्यातील आहे व पुढची 6 महिने सिरियामधलं हे बंडखोर वगैरे अगदीच चालू असेल. या नात्याने लक्षात ठेवा, सिरिया, इराक, इराण हे जे राष्ट्र आहेत ना ते सध्याला थोडेसे अस्थिरच आहेत. त्यापैकी आता सिरियामध्ये पण इथं काय झाले, भर पडलेली आपल्याला बेसिकली दिसत आहे. पूर्वी पहा इराण यांना मदत करायचं, पण आता इराण पण काय झालं पहा, इस्रायलसोबत भांडणामध्ये व्यस्त आहे. या कारणानिमित्त सिरिया आता एकटं पडलेला आहे व तिथे आता बंडखोरांची आगीकूच चालू झालेली आपल्याला बेसिकली पाहायला येते. UPSCच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवायचं आहे सिरिया. त्यानंतर प्लीज सेंट्रल आशियन जे मिडल ईस्ट कंट्रीज आहेत ना यांची प्लीज तुम्ही काय करा, एकदा मॅपिंग करून ठेवा, कारण यावर्षी ना इथून प्रश्न नक्की येऊ शकतो. पहा लास्ट इयरला आय थिंक म्हणजे नॉर्थ सी आलेला होता, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी अफगाणिस्तानचा मॅप विचारलेला होता व त्याच्यापूर्वी युक्रेनबद्दलचं विचारलेलं होतं, बरोबर. जर 2-3 वर्षाचं जर PYQ जर पाहिलं ना तुम्ही, जिथं जिथं आपला वॉर सिच्युएशन चालू आहे त्यावरून प्रश्न बनत असलेले दिसत आहेत. त्यामुळे प्लीज मिडल ईस्टबद्दल प्रश्न आलेला नाही आहे या 2-3 वर्षामध्ये, तर यावर्षी नक्की येऊ शकतो. प्लीज UPSCचे ॲस्पिरंट एकदा लक्षात घ्या ही पॉईंट. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी, चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त. कालच्या लेक्चरमध्ये पण आपण चर्चा केली होती. GS3ला हा टॉपिक आहे. GS3 इंटरनल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटीमध्ये जर नक्सलाइट एरियाबद्दल जर प्रश्न विचारण्यात आले तर तुम्ही तिथं काय करू शकता की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे काही जिल्हे, महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ना किंवा देशभरातील जे 60 जिल्हे आहेत ते नक्षलमुक्त झालेली आहेत हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे प्रश्न असा जर विचारण्यात आला ना की सरकार काही करत आहे का, तर अगदीच करत आहे. याची उदाहरणं आपण देऊ शकतो. देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त झालेली आहेत. मग काय काय तरतुदी करण्यात आला पण ते पहा. नक्षलग्रस्त जिल्ह्यातील विविध विकास योजनांसाठी 2019-20 ते 2023-24 या 5 वर्षाच्या कार्यकाळात 4350 म्हणजे 4350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्लीज आकडेवारी ही लक्षात ठेवू शकता. 4350 एवढी आकडेवारी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर देशातील प्रमुख 30 नक्षलग्रस्त जिल्ह्यांत 1007 बँकांच्या शाखा आणि 937 ATM सुरू केले आहेत. त्यासोबतच नक्षलग्रस्त 46 जिल्ह्यांत 49 कौशल्य विकास केंद्रे सुरू केली गेली आहेत आणि 178 एकलव्य मॉडेल आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. CRPF राज्य सरकारची जे SRPF असतात त्यांच्यासोबतच स्थानिक नागरिकांशी सतत चर्चा आहे, संवाद घडवला जात आहे, जेणेकरून विकासाच्या नव्या संधी रोजगार मिळाल्यामुळे स्थानिक नक्षलवादापासून दूर गेली आहेत. बरोबर. मग ह्या विकास योजना तिथं राबवल्या गेल्यामुळे देशातील 60 जिल्हे जी आहेत ती नक्षलमुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळाली. ओके, व ही अगदीच पॉझिटिव्ह न्यूज आहे. व जी आकडेवारी मी तुम्हाला आत्ता सांगितली ही जी आकडेवारी हायलाईट केलेली आहे पहा, प्लीज याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. परीक्षेला असंच लिहिलात तर तुम्हाला, किंवा अगदी हा जो खालचा पॉईंट आहे पहा, याला जरी कन्क्लुजनमध्ये टाकला ना तुम्ही तरी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीचे मार्क मिळू शकतील. व हा डाटा पहा तुम्हाला डेली असा ऑब्झर्व केल्यानंतरच मिळेल. व पुढल्या वर्षी MPSC ॲस्पिरंट 2025 जे विद्यार्थी आहेत ना त्यांना ही खूप मस्त आहे. पहा तुम्ही जर पुस्तक घेतलं ना, आता अगदीच इंटरनल सिक्युरिटीसाठी वगैरे पुस्तकं आहेत आपल्याकडे अवेलेबल. पहा त्या पुस्तकामध्ये हा डाटा तुम्हाला मिळणार नाही आहे. ओके, ते रेफरन्स बुक आहे, त्या रेफरन्स बुकमध्ये हा डाटा मिळत नाही. त्या डाटासाठी जे मी सांगत आहे ना ती प्लीज फॉलो करा तुम्ही पाहत. त्यामुळे हा जो डाटा आहे ना प्लीज त्याला सेव्ह करून ठेवा कुठेतरी, किंवा स्क्रीनशॉट वगैरे असं डेली घेत चला, त्यामधून पण तुम्हाला खूप मदत होईल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता हा पी चिदंबरम यांचा लेख आलेला आहे पहा, जो की तुम्हाला मी म्हणत होतो की आजच्या लेक्चरमध्ये आजच्या वृत्तपत्रामध्ये आलेला आहे. ओके, आणि इथं पण तो आलेला आहे पहा. अगदी लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस एकाच साईडच्या 2 बाजू आहेत किंवा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे जरी तुम्ही लोकसत्ताला वाचलात तरी इंडियन एक्सप्रेस तुमचा जेमतेम कव्हर होतो व अगदी तशाच पद्धतीने झालेला आहे. आज रिलिजियनिटी आणि पार्डन मी जजेस ओपन पॅन्डोरा बॉक्स हा लेख त्यांचा आलेला आहे. पण पहा मी म्हटलं ना तुम्हाला की 12 डिसेंबरला जो कोणता निर्णय येईल सुप्रीम कोर्टाचा, मग तो निर्णय आल्यानंतर ना आपण त्याबद्दल नक्कीच चर्चेला जास्त डीपली वगैरे जाऊ शकतो. आजच आपण म्हणजे असं होईल केलं तर अशा गोष्टी आपल्याला करता येत नाहीत व सरकारच्या विरोधात आत्ताच जाता येत नाही. पहा तुम्हाला याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की UPSC कशा पद्धतीने प्रश्न विचारत आहे सध्याला, तर अगदी ग्लोरिफाय करायचं आहे सरकारला व सरकारच्या विरोधातली जर बातम्या आपण वाचत असतो तर ते आपल्यासाठी बेटर पण नाही आहे. व प्रिलिम आलेली आहे UPSCची, त्यामुळे मी हे सर्व पॉईंट स्किप करत आहे. त्याच्यानंतर इकडे या ऑस्ट्रेलियाचं स्वागतार्ह पाऊल. ओके, आता याला आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने डिस्कस करूयात. पहा अगदीच आठवडाभरापूर्वी एक
लेख आलेला होता इंडियन एक्सप्रेसमध्ये. त्या दिवशी आपण डिस्कस केलं होतं की ऑस्ट्रेलियामध्ये हा अशा पद्धतीने कायदा वगैरे आलेला आहे व तिथे 16 वर्षाच्या खालील जे मुलं आहेत, इंटरनेटवरील जे सोशल मीडिया आहे ते प्लॅटफॉर्म आता त्यांच्यासाठी बॅन असतील असा आपण लेख पाहिलेला होता. मग त्या दिवशी आपण चर्चा केली होती किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट पाहताना आपण निगेटिव्ह पॉईंट काढलेले होते की तिथे जे विद्यार्थी असतील किंवा जे मुलं आहेत, जे 16 वर्षाखालील जी मुलं आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन कसं केलं जाईल, हाच तर तिथं सर्वात मोठा चॅलेंज आहे व आज पण त्याच चॅलेंजबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ओके, आता पहा, जर तुम्ही इंडिया आणि अमेरिका या दोन देशाची आज जर घडीला कायदे जर पाहिलात ना, तर आपल्याकडे म्हणजे अमेरिकेचा कोप्पा कायदा आहे, त्याच पद्धतीने भारतातला पण कायदा आहे. त्यानुसार पहा, अमेरिकेचा कोप्पा म्हणजे चाइल्ड ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन ॲक्टनुसार समाज माध्यमावर 13 वर्षाच्या नंतरच येता येतं. ओके, आज घडीला पण जर तुम्ही पाहिलात तर भारत देशामध्ये पण तिथे तुम्ही 18 वर्षीय आहात का असा प्रश्न विचारला जातो, पण तो फक्त विचारला जातो. अगदी ते कुठून घेतलेला आहे, आपण कॉपी पेस्ट केलेलं आहे अमेरिकेचं. कारण आपले जे ॲप्लिकेशन आहेत कोणते, गुगल, त्यानंतर फेसबुक, त्यानंतर इंस्टाग्राम, त्यानंतर स्नॅपचॅट, हे सर्व ॲप्लिकेशनचा डाटा कुठं स्टोअर आहे, USA मध्ये. ओके, त्यामुळे आपल्या देशामध्ये पण कुठलं चालतं, सर्व काही कोप्पा कायदाच चालता. सॉरी, म्हणजे सोशल मीडियासाठी आपल्याकडे पण कोणताच कायदा चालतो, अमेरिकेचा कोप्पा कायदा चालतो. बरोबर आहे. मग अमेरिकेच्या त्या कायद्यानुसार 13 वर्षाच्या नंतरच मुलांना काय करता येतं, पहा, सोशल मीडियाचं अकाउंट वगैरे ओपन करता येतं. हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. पण आज जर भारत देशाची स्थिती जर पाहिली तुम्ही, तर भारत देशामध्ये असा काही कायदा आहे का सोशल मीडिया बॅनिंगचा वगैरे, तर बिलकुल नाही आहे. आणि त्यानंतर पॅरेंट्स तेवढ्या पद्धतीने हुशार वगैरे आहेत का, सॉरी हुशार म्हणता येणार नाही, तर तशा पद्धतीने तिथे अवेअर आहेत का पॅरेंट्स, तर बिलकुल नाही. पहा, आता अगदीच जर तुम्ही पाहिलात तर पॅरेंट्स अवेअर का नाहीत याचं मी थोडंसं चांगल्या पद्धतीने उदाहरण देण्याचा प्रयत्न करेन. आता अगदीच आपल्या जर घरामध्ये लहान बेबी जर जन्मलेला असेल तर अगदीच त्याचं लगेच इंस्टाग्राम अकाउंट वगैरे काढलं जात आहे व तशा पद्धतीने त्या जे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, म्हणजे जे बेबी बॉय किंवा बेबी गर्ल असेल त्याचं तिथं नाव वगैरे तशा पद्धतीने देऊन त्यांचे पॅरेंट्सच डायरेक्टली तिथं अकाउंट काढत आहेत. पण हाच जर कायदा घेऊन तुम्ही, हे झालं अमेरिकेबद्दलची किंवा भारताबद्दलची स्थिती, व तुम्ही हाच जर कायदा घेऊन जर युरोपियन युनियनमध्ये जर गेलात तर युरोपियन युनियन काय म्हणतं, पहा, इथं कोणालाही त्या बेबी बॉय किंवा बेबी गर्लचं अकाउंट काढता येणार नाही. ओके, भारत देशामध्ये तसं आहे का, तर बिलकुल नाही, पॅरेंट्सच अकाउंट काढतात. ओके, व तो अगदी 6 महिन्याचा असेल तेव्हापासूनचे त्याचे फोटो वगैरे तशा पद्धतीने अपलोड करत असतात. पण युरोपियन युनियनमध्ये पहा तसं करता येत नाही. म्हणजे पहा, जे नुकतंच जन्मलेलं बेबी गर्ल किंवा बेबी बॉय असेल त्यांना त्यांचे फोटो पॅरेंट्सला पण तिथे टाकता येत नाहीत का, तिथं राईट टू प्रायव्हसी ऑलरेडी आहे तिथे. ओके, आपल्याकडे आहे राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21 मध्ये, परंतु आपण खूप वाघ वगैरे बनवून ठेवला आहे किंवा म्हणजे त्याला आपण तेवढं सिरियसली घेत नाही. पण युरोपियन युनियन जे आहे ना त्यांनी खूप सिरियसली वगैरे घेतलेलं आहे त्याला, व त्या लहान मुलाचं कन्सेंट न घेता तुम्ही त्याचे फोटो कुठेही अपलोड करू शकत नाही. यासाठी पहा, जरी पॅरेंट्सनी जरी काढले फोटो तरी त्या फोटोला काय करावं लागतं, पहा, ब्लर करूनच त्यांना अपलोड करावं लागतं, कारण त्या मुलाचं कन्सेंट नाही म्हणून. असं युरोपियन युनियनचे कायदे आहेत. पण भारत देशामध्ये तसं नाही आहे. त्यामुळेच म्हटलं मी, पॅरेंट्स आपल्या देशामध्ये काय अवेअर नाहीत. पहा, ओके, पॅरेंट्स अवेअर नसल्या कारणांमुळे काय होतं, पहा, जे 13 वर्षाखालील जरी मूल असेल ना तर तो डायरेक्टली मी 18+ आहे असं म्हणून तो अकाउंट काढतो सोशल मीडियावरती. स्नॅपचॅट, त्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे सगळीकडे त्याचे आपल्याला अकाउंट मिळतात. ओके, मग त्याचा परिणाम हा होतो. पहा, अगदीच मी म्हटलं ना, आता लहान मूल जन्मलेला आहे. ओके, त्या लहान मुलाचं आता अगदीच माझ्याच नावाने एक अकाउंट काढूयात. पहा, मी जर 6 महिन्याचा असेल व माझ्या पॅरेंट्सनी जर अकाउंट काढले तर माझं नाव काय वगैरे ठेवतील ते पहा, बेबी पवन वगैरे तशा पद्धतीने ते नाव ठेवतील, अकाउंटचं वगैरे तशा पद्धतीने ते नाव ठेवतील. बरोबर आहे. मग माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आलं. पहा, मग माझी दर महिन्याला एक हॅपी बर्थडे तशा पद्धतीने, म्हणजे मंथली हॅपी बर्थडे जे असतो आपला, तशा पद्धतीने तिथे माझे फोटो वगैरे तिथं माझे आईवडील टाकत गेले किंवा पोस्ट करत गेले. ओके, त्याच्यावरती अगदीच चांगल्या पद्धतीने लाईक्स वगैरे येत होते. बरोबर, मग हे सर्व ठीक होतं, काहीच यामध्ये प्रॉब्लेम नव्हता. पण हा जो डाटा आहे, माझं जे बेबी पवन आहे, हा डाटा कुठं सेव्ह होत होता, तर अगदी भारतात सर्व्हर आहेत का याचे, तर बिलकुल नाही, तर USA सर्व्हरमध्ये हा डाटा फिट होत होता. बरोबर आहे. मग अगदीच अशाच पद्धतीने पहा, मी आता झालो 18 वर्षाच्या, नंतर माझं वर्ष झालं 19 वर्षाचा मी झालो आज घडीला. ओके, मग आता पहा, मला मला कोणता अधिकार मिळालेला आहे, मतदानाचा अधिकार मिळाला, कारण मी 18 वर्ष झालं.
बरोबर. मग लगेच दुसऱ्या वर्षी मला काय मिळाला, मतदानाचा अधिकार मिळाला. मग पहा, मतदानाचा अधिकार मिळाल्यानंतर माझं लहानपणापासूनचं सर्व डाटा ह्या अकाउंटमुळे ना USA मध्ये स्टोअर आहे. बरोबर. मग USA ला माहिती आहे मी काय काय करतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी मला लगेच तिथे ब्रेनवॉश वगैरे करू शकतात किंवा मला लगेच तिथं राग वगैरे येऊ शकतो. हे सर्व गोष्टी ना तिथं ऑलरेडी माहिती आहेत. का तर माझी तशा पद्धतीने सोशल मीडियावरची एक प्रोफाईल बनत गेलेली आहे. अगदी मी लहानपासून ते मोठ्यापर्यंत जाईपर्यंत अगदी तशा पद्धतीने तिथं प्रोफाईल तयार झालेली आहे. बरोबर. याच्यासोबतच पहा, माझं फेस रिकॉग्निशन पण तिथं ऑलरेडी झालेलं आहे. कारण माझं जे फेस आहे ना ते कशा पद्धतीने बदलत गेलेलं आहे. म्हणजे लहान 6 महिन्याला मी कसा होतो व आता 19 वर्षाचा असताना कशा पद्धतीने झालेलो आहे, माझा चेहरा कसा झालेला आहे, हे सर्व ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सनुसार तिथं ऑलरेडी माहिती झालं व डाटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे पहा, USA मध्ये बसलेला तो व्यक्ती माझा डाटा जर चोरी गेला म्हणजे ही जी मेटा कंपनी आहे इंस्टाग्रामवरची, त्या जर कंपनीने डाटा दुसऱ्या कंपनीला विकला किंवा तशा पद्धतीने मेटा कंपनीकडून डाटा चोरीला गेला तर काय होतं पहा, डाटा चोरीला गेल्यानंतर ते काय करतील, डाटा ॲनालिटिक्स करतील व डाटा ॲनालिटिक्स करून त्यांनी मतदान जे भारत देशामध्ये जे मतदान वगैरे होणार आहे ना त्याला मॅनिप्युलेट करू शकतात. का तर अगदी पहा, कारण त्यांना माहिती आहे की पवन निलेवाड कोणत्या गोष्टींनी ट्रिगर वगैरे होऊ शकतो व कोणत्या गोष्टींना त्याला हॅबिट आहे. ओके. मग त्या हॅबिटमध्येच ते काय करतील पहा, माझं ब्रेन वॉश वगैरे करण्याचा प्रयत्न करतील. आता जसं की मी जर जास्तच फेसबुक वगैरे युजर असेल तर ते फेसबुक जर जास्त यूज करत असेल ना तर माझ्या फेसबुकवरती ना त्यांनी अगदीच अँटी काँग्रेसचेच तशाच पद्धतीने पोस्ट वगैरे टाकत जातील. ओके. मग यदा पहा, तशाच पद्धतीने आपल्या ब्रेनवर वगैरे जर बंबार्डिंग केली गेली ना तर अगदी आपलं पण ब्रेन वगैरे तशा पद्धतीने बदललं जातं. म्हणजे सतत निगेटिव्ह जर गोष्टी बोलत गेलो ना अगदी आपण पण निगेटिव्हच होऊन बसतो. अगदी त्याच धर्तीवर आहे पहा. अगदी आता म्हणजे एखाद्या पॉलिटिकल पार्टीला वगैरे आपण सपोर्ट करत नाही, सॉरी फॉर दॅट, म्हणजे मी शब्द उच्चारले आता एखाद्या पॉलिटिकल पार्टीबद्दल. पण पहा, अगदी आपण जर निगेटिव्ह तशा पद्धतीने आपल्या विचारांवर बंबार्डिंग एकाच विचारांची झाली ना तर आपण पण तशाच पद्धतीने बनतो. मग हीच तर समस्या आहे. ओके. मग अगदी पहा, 19 वर्ष झाल्यानंतर जर मला मतदानाचा अधिकार मिळाला व माझा डाटा जर चोरीला गेला असेल तर अगदी माझ्यावर फेसबुक किंवा अगदीच दुसऱ्या सोशल मीडिया साईटवरून वगैरे बंबार्डिंग केली जाऊ शकते. व जे नेक्स्ट जनरेशन आहे ना त्याला जेन बीटा म्हणतो आपण, झेन बीटा. व आपली आता सध्याला कोणती आहे, जेन झी. ओके. मग आपण जेन झी बदलले आहोत. त्याच्यानंतरची झेन अल्फा आहे व आता नेक्स्ट जनरेशन जी येणार आहे ती बीटा आहे. ओके. मग जी झेन बीटा जी आहे ना ती अगदी मॅनिप्युलेट वगैरे होऊ शकते व त्यांचे विचार अगदी हे होऊ शकतात. म्हणजे सोशल मीडियाची तशी प्रोफाइलिंग बनत चाललेली आहे. व पहा, अगदी आतापासून जर पाहिलात तुम्ही तर अगदी 6 महिन्याच्या जर बालकाचा अकाउंट असेल ना तर हा बालकाचा अकाउंटचा डाटा तिथं तयार झाला. मी हे सर्व सांगितलेलं आहे. मग त्या बालकाला कोणत्या कोणत्या गोष्टी, आता अगदीच एक पॉईंट होता पॉलिटिकल पार्टीचा, आता दुसरा पॉईंट काय आहे पहा, बिझनेसमॅनचा. ओके. बिझनेसमॅन कशा पद्धतीने विचार करतं तर अगदीच पहा, आता आपलं पण अँड्रॉइड मोबाईलमध्ये वगैरे तशा पद्धतीने आपण बोललो की आपला इंस्टाग्राम काय करतं पहा, तशा पद्धतीने. आता अगदीच आपण लेक्चरमध्ये जर बोललो ना मी की आपला कॅब खरेदी करायची आहे असं म्हटलं मी, तर मी इंस्टाग्रामवरती गेल्यानंतर ना मला कॅबचे सगळीकडे फोटो वगैरे दाखवेल. का तर अगदी पहा, आपण जे बोलत आहोत ना ते तिथे ऐकतं मोबाईल व आपला तशा पद्धतीने ते रिकमेंडेशन देतं. अगदी त्याच धर्तीवर पहा, आपली जी सोशल मीडियावरती प्रोफाईल तयार होत आहे. आता अगदीच त्या बालकाचं अकाउंट आपण काढलं किंवा मी जेव्हा बालक होतो त्यावेळेस अकाउंट काढलं तर अगदी मला कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आवड वगैरे आहे, मी कुठं कुठं जातो यानुसार माझी सोशल प्रोफाईल तयार होईल. व बिझनेसमॅन पण तशा पद्धतीने काय करतील, आपला डाटा चोरी करून आपला प्रोडक्ट विकण्याचा जास्त प्रयत्न करतील. मग हे प्रॉब्लेम आहे आपल्या डाटा सोबत. ओके. व अगदीच पहा, आता हे झालं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मबद्दल. आता जे अँड्रॉइड मोबाईल वापरतो त्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर संपूर्ण डाटा कुठं स्टोअर होतो, चायनामध्ये स्टोअर होतो. याच्यापूर्वी झालेलं काय पहा, आय थिंक 2019ला UPSCने प्रश्न पण विचारलेला होता मास्टर कार्ड संबंधात. ओके. पहा, RBIने मास्टर कार्ड बंद केलं होतं, वितरण त्याचं जे आहे ना ते बंद केलं होतं. का बंद केलं होतं तर प्रॉब्लेम काय झाला पहा, RBIने एक इश्यू काढलं, नोटीस जारी केली किंवा आजपासून आपल्या देशातील जे प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे फायनान्शियल प्लॅटफॉर्म जे यूज करू देतात त्या ज्या कंपन्या आहेत ना त्यांनी संपूर्ण डाटा कुठं इंडियामध्ये स्टोअर करायचा आहे, आउटसाईड इंडिया नॉट अलाउड. मग व्हिसा आणि मास्टरकार्ड ह्या पूर्वी 2 कंपन्या होत्या पहा, आता त्यामध्ये रुपे पण आलेली आहे आपली कंपनी. बरोबर. व्हिसा आणि मास्टरकार्ड ह्या कंपन्यांना ATM जे फायनान्शियल आपण देवाणघेवाण करतो, ट्रान्झॅक्शन करतो त्यासाठी ह्या थोडंसं आपल्याला प्रोत्साहित करायच्या ह्या कंपन्या, आपल्याला ATM कार्ड वगैरे ह्या इश्यू करू द्यायच्या. बरोबर. पण झालं काय, व्हिसाचा डाटा आता ही अमेरिकन कंपनी आहे. बरोबर. पण ह्याचा डाटा ना
RBIने नोटीस केल्यानंतर लगेच यांनी भारतामध्ये वर्ग केला, पण मास्टर कार्डने तसं केलं नाही. मग मास्टर कार्डने तसं केलं नसल्यामुळे म्हणजे अगदीच त्यांचा जो डाटा आहे तो दुसऱ्या देशात होतो, भारताच्या लँडवरती त्याचा डाटा स्टोअर नव्हता. यामुळे अगदी आपल्या भारत देशातील जे नागरिक आहेत यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शनची हॅबिट दुसऱ्या देशाला समजू नये यासाठीच RBIने लगेच हा निर्णय घेतलेला होता. पहा, अगदी हे स्वागतार्ह पाऊल होतं RBIचं. यामुळे व्हिसाने आपल्या भारतातच आता सध्याला त्यांनी केलेलं आहे स्थापित, व मास्टर कार्डने पण केलेलं आहे. त्यामुळे पहा, आता मास्टर कार्डचे कार्ड इश्यू होत आहेत. अन्यथा पूर्वी पहा RBIने डायरेक्टली बॅन केलं होतं, मास्टर कार्डला याच्या पुढे काय कार्ड इश्यू करता वगैरे येत नव्हते, पण आता त्यांनी ते बॅन उठवलेलं आहे. का तर अगदी मास्टर कार्डने पण आता देशभरामध्ये आपलं काय केलं आहे, सर्व्हर वगैरे आणून ठेवलेले आहेत. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, आज घडीला आपल्या देशामध्ये आपला डाटा नक्कीच चोरीला जाऊ शकतो. पण चायनाचं तसं आहे का उदाहरण? नाही आहे. आत्ताच मी बोलत असताना म्हटलं की अँड्रॉइड मोबाईलमध्ये काय होतं पहा, समस्या काय आहे, अँड्रॉइड मोबाईल आपले जास्त करून जर पाहिले तर ते कुठले आहेत, चायनाचे आहेत, बरोबर. व त्याचा डाटा कुठं आहे, भारतामध्ये स्टोअर आहे का आज घडीला? तर बिलकुल नाही आहे. तर कुठं स्टोअर आहेत, त्याचे स्टोरेज आहेत सगळीकडे चायनामध्ये. किंवा रमी खेळा पैसे जिंका हे जे ॲप्लिकेशन आहे त्याची फंडिंग कुठून येते तुम्हाला माहिती आहे का? तर बिलकुल नाही आहे. ओके, आता तो खरंच एक रिसर्चचा विषय आहे, परंतु या गेम्समधून सरकार पण पैसे वगैरे कमवत आहे, त्यामुळे त्यांनी पण रिसर्च वगैरे करत नाही आहेत. पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही फंडिंग कुठून येत आहे, चायनीज कंपनीमधूनच फंडिंग वगैरे येत आहे. ओके, मग आता आपण उदाहरण घेऊयात चायनाचं. आपल्या भारतामध्ये काय आहेत पहा, कायदे वगैरे तशा पद्धतीने नाही आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला, अगदी पॅरेंट्सच अवेअर नसल्यामुळे काय होतं, अगदी पॅरेंट्सच अकाउंट वगैरे काढतात त्या लहान मुलाचं, बरोबर. पण चायनामध्ये तसं आहे का? तर आता पहा, चायनाची खऱ्या अर्थाने कंडिशन काय. चायना गुगल वापरतं का? नाही. चायनाची स्वतःची सर्च इंजिन आहे बायडू. त्यानंतर चायना स्वतः व्हॉट्सॲप वापरतं का? तर बिलकुल नाही. त्यांचं स्वतःचं आहे WeChat. ओके, म्हणजे पहा, याच्या पूर्वीचे लेक्चर्स तुम्ही आठवा. आता हुवावी ही कंपनी होती, म्हणजे चायनीज एक हुवावी कंपनी होती, मोबाईल कंपनी. तिला अमेरिकेनं बॅन केलं डोनाल्ड ट्रम्प या सत्तेत आल्यानंतर, बरोबर. हे थोडंसं जर आठवत असेल, त्या दिवशी सोमवारचं लेक्चर आय थिंक होतं, सोमवारच त्या दिवशी, बरोबर. चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वगैरे आपण पाहिली होती, बरोबर आहे का? मग अगदी पहा, त्या दिवशीच्या लेक्चरला तुम्ही आता लिंक करा. चायना काय करते, दुसऱ्या देशातील व्यक्तींचा डाटा गोळा करून आणते, पण आपल्या देशाचा डाटा वगैरे देते का दुसऱ्यांना? तर बिलकुल नाही. कारण गुगलला त्यांनी बॅन केलं, यूट्यूब त्यांच्याजवळ नाही आहे. हा आहेत त्यांच्याकडे, पण ते स्वतःचे आहेत, ते दुसऱ्या देशांसोबत वगैरे तशा पद्धतीने नाही आहे. पहा, म्हणजे त्यांचा डाटा दुसऱ्या देशात जातो का? तर बिलकुल जात नाही. यालाच अनुसरून जर पाहिलात ना तुम्ही, तर चायनाने जे बालक आहेत, बालकांचा अकाउंट बॅन वगैरे केलेला आहे का, किंवा तशा पद्धतीने रेस्ट्रिक्शन्स आहेत का चायनामध्ये? तर बिलकुल आहेत. पहा, जर तुम्ही 18 वर्षाखालील जर असाल, चायनामध्ये जर तुम्ही मूल असाल, म्हणजे 18 वर्षाखालील जर असाल ना, तर तुम्हाला आठवड्यामध्ये फक्त 3 तासच सोशल मीडियाचं कन्झम्पशन करता येतं. सोशल मीडिया फक्त 3च तास तुम्हाला यूज करता येतं. ओके, त्यानंतर म्हणजे सोशल मीडिया यासोबतच म्हणजे डायरेक्टली तुम्हाला अकाउंट काढता येणार नाही, पण जर तुम्हाला गेमिंग वगैरे खेळायचं असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टींचं त्याबद्दल बोलतोय मी, सोशल मीडिया असं स्पेसिफिकली तर तिथं नाही आहेच. ओके, पण तुम्हाला डायरेक्टली जर जायचंच असेल तर फक्त मोबाईल वापरण्याची मुभा फक्त 3 तास आहे तुम्हाला, बरोबर. आय होप समजलेलं असेल. आणि त्यांचा डाटा कुठं जातो का दुसऱ्या देशामध्ये? तर बिलकुल नाही. ते त्यांचा डाटा स्वतःजवळच ठेवतात. तरी देखील पहा, फक्त ते 3 तास देतात वीकली. 7 दिवसांमध्ये फक्त ते 3 तास तुम्हाला मोबाईल वापरण्याची परमिशन तिथं 18 वर्षाखालील जे मूलबाळ वगैरे असतील ना, त्यांना फक्त 3 तासच मोबाईल वापरण्याची परमिशन आहे. आणि जर हॉलिडे असेल एका दिवशी तर तिथं फक्त 1 तास एक्स्ट्रा दिला जातो. 1 तास तिथं एक्स्ट्रा हॉलिडेच्या दिवशी असेल, पण बाकीच्या दिवशी तुम्हाला मोबाईल जास्त यूज करता येत नाही 18 वर्षाखालील असेल तर. ओके, म्हणजे डायरेक्टली त्यांच्यावरती ते बॅन होतं. आणि त्यानंतर मी म्हटलं ना, या 3 तासामध्ये तुमचं गेमिंग पण आलं. पण भारत देशामध्ये तशी सिच्युएशन आहे का? तर बिलकुल नाही आहे. आज घडीला आपल्या म्हणजे अगदीच ग्रामीण भागातलं चिन्ह म्हणतोय मी. आता शहरी भागामध्ये थोडंसं कमी असेल, पण अगदी मी माझ्या गावाकडे वगैरे जर गेलं ना, मला पण दिसतं तिथं फ्री फायर वगैरे खेळत असलेली मुलं वगैरे. आता ती कितवीची आहेत? अगदी 18 वर्षाच्या खालीलच आहेत ना सर्व. ओके, म्हणजे अगदी पहा, आपलं अमेझॉन फ्लिपकार्टवरती वगैरे ते गेमिंग हे जर मोबाईल असेल ना, तर ते अशा पद्धतीने बटणं वगैरे मिळायला लागलेली आहेत. ते कुठून येत आहेत? चायनाने. म्हणजे पहा ना, आपल्या भारत देशावरती चायनाने स्टडी किती केलेली आहे. म्हणजे अगदी मुलांना फ्री फायर किंवा जे PUBG गेम आहेत ते खेळताना त्रास होईल बोटांना, यासाठी त्यांनी बटन्स पण दिलेले आहेत. पहा, म्हणजे तशा पद्धतीने बटन्स देखील मॅन्युफॅक्चर झालेले आहेत. ओके, पण चायनामध्ये गेल्यानंतर ती सिच्युएशन काय, फक्त ते स्वतःच्या मुलांना किती फक्त 3 तास, ते कधी दिवसात 3 तास नाही आहे बरं, फक्त आठवड्याला 7 दिवसांमध्ये फक्त तुम्हाला 3 तास यूज करता येतो. पण भारत देशामध्ये त्यांनी काय सप्लाय तशा पद्धतीने करत आहेत. मी म्हटलं ना, त्या दिवशीचं तुम्ही लेक्चर आठवा, डम्पिंग कशा पद्धतीने भारतात केली जाते. हेच तर आहे ग्लोबल मार्केट. ओके, म्हणजे भारत देशाला
पहा चायनाला भारताशिवाय पर्याय नाही आहे आता, कारण USA तिथं जर डोनाल्ड ट्रम्प आले आता सत्तेमध्ये येणार आहेत जानेवारीमध्ये, ओके, ते आल्यानंतर त्यांच्यावरती आणखीन रिस्ट्रिक्शन पडतील व ही जी सिच्युएशन आहे आपलं भारत देशाचे जरी काय म्हणू शकता तुम्ही आयात निर्यातचा जो ग्राफ आहे ना तो आणखीन वाढेल का, तर ती पहा आता आयात जास्त होईल आणखीन, कारण जे चायना आहे ते डम्पिंग आपल्या देशामध्ये करायला नक्कीच सुरुवात करेल. व आणखीन याच्या पुढे गेल्यानंतर आत्ताच मी जसं म्हटलं की रम्मी खेळा पैसे जिंका हे जे स्कीम आहे किंवा हे जे मोबाईल गेम्स आहेत यावरती जर चायनामध्ये गेला तर तिथं तसं आहे का, तर बिलकुल नाही आहे. पण भारत देशामधील जे नागरिक आहेत त्यांना व्यसन लावण्याचं काम चायनाने नक्की केलेलं आहे. का केलेलं आहे असं बरं, तर अगदीच पहा चायना काय केलेलं आहे, ज्यांच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहेत त्यांचा डाटा ऑलरेडी कुठे जाऊन बसलेला आहे, चायनाच्या सर्व्हरवरती गेलेला आहे, बरोबर. मग ती तशाच पद्धतीने पहा ह्या माणसाची जी ट्रान्झॅक्शनची जी हॅबिट आहे ना ती तिथून अगदी ॲनालिसिस वगैरे केले जाते, डाटा ॲनालिटिक्स म्हणतात त्याला. आता आपल्यापैकी काही MBAचे विद्यार्थी वगैरे असतील त्यांना ते सर्व माहिती आहेत गोष्टी, बरोबर. मग पहा डाटा ॲनालिटिक्स वगैरे केल्यानंतर अगदीच लक्षात येतं की ह्या व्यक्तीचं बिहेवियर वगैरे कसं आहे, याला आपण कशा पद्धतीने जाळ्यात वगैरे फासू शकतो. मग तेच लेवल तिथं गेम प्लॅन करून आपल्यावर ते प्रयत्न वगैरे केले जातात व रमी खेळा पैसे जिंका या स्कीममध्ये वगैरे आपण तिथं फसवू शकतो. मग हीच तर सध्याला चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. व सरकार का करत नाही आहे, काही याच्यावरती बॅन वगैरे करत नाही आहे, कारण पहा याच्यावरती व्हॅल्यू ॲडेड टॅक्स वगैरे सरकारला इथून म्हणजे पैशाची वगैरे तिथं कमाई होऊ शकते. या कारणानिमित्त सरकार पण तिथे काय करत आहे, त्याच्यावरती टॅक्स वगैरे लावत नाही आहे. मग हेच तर कारण आहे आपल्या देशामध्ये टॅक्सला पाहून आपण भारतीयांच्या जीवांशी वगैरे खेळत आहोत की काय, असा इथं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्याच्यानंतर पहा याच्यापूर्वी पण आपल्याकडे हे आले होते पहा फेक लोनचे ॲप, ओके, फेक, ओके, त्यामध्ये पण काय केलं जायचं, आपलं डायरेक्टली संपूर्ण डाटा वगैरे चोरी केला जायचा. म्हणजे एखादी गेम वगैरे असेल, आता अगदीच पहा हे कसं समजतं, आता अगदी चायना, मी काय म्हटलं आता की चायनामधील जे मुलं आहेत ना त्यांना गेम खेळू दिलं जात नाही, पण आपल्याकडे सगळे चायनीज गेम वगैरे आलेले आहेत. जसं PUBGचं उदाहरण घ्या, PUBG जर खेळत असाल ना तुम्हाला डायरेक्टली तिथं ॲप्लिकेशनमध्ये काय विचारलं जातं, कॉन्टॅक्टची परमिशन, सगळ्या परमिशन वगैरे तिथं घेतल्या जातात, बरोबर आहे. मग ह्या परमिशननुसारच तुमचं काय केलं जातं पहा, तिथं डाटा ॲनालिटिक्स वगैरे केला जातो. व याच बेसिसवर पहा याच्यापूर्वी ना भरपूर इंजिनियर्सच्या वगैरे आत्महत्या झाल्या आहेत. आता त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे, आता डिजिटल अरेस्टचं प्रमाण वाढलेलं आहे. 2023चं जर इंडियन एक्सप्रेस वगैरे जर तुम्ही पाहिलात ना त्यामध्ये सर्वात जास्त इंजिनियर्सच्या वगैरे आत्महत्या झाल्या. का, तर पहा 2020मध्ये कोविड लॉकडाऊन झालं व कोविड लॉकडाऊन आल्यामुळे संपूर्ण जी आपली भारत देशातील जी ही आहे कमावणारं वगैरे आहे ना त्यांच्या जॉब वगैरे गेल्या, बरोबर. मग जॉब वगैरे गेल्यानंतर त्यांना खर्चण्यासाठी पैसे नव्हते. मग त्यांनी काय केले पहा, हे पॉन्जी जे स्कीम्स वगैरे आहेत किंवा फर्स्ट जे लोन ॲप्स आहेत ना त्यावरून त्यांनी लोन्स वगैरे घेतलं. मग ते लोन घेतल्यानंतर पहा त्यांच्यावरती जास्तीत जास्त इंटरेस्ट रेट वगैरे आकारण्यात आला. व अगदी जर त्यांनी जे ते पैसे वगैरे जर नाही फेडले ना तर तुम्ही जी परमिशन दिली होती ती लोनचं ॲप इन्स्टॉल करताना त्यामध्ये तुमचा डाटा गेलेला आहे, कॉन्टॅक्ट गेलेले होते, त्यानंतर फोटोज गेलेले होते. मग अगदी पहा ते फोटोज गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याचे मॉर्फ वगैरे तयार केले आर्टिफिशियल इंटेलिजन्सनुसार व ते तुमचे जे कॉन्टॅक्ट्स असतील जे की त्यांनी ॲक्सेस तुमचं ऑलरेडी मिळवलेलं होतं, मग त्या ते डॉक्टर इमेज वगैरे जे असतील ना तुमचे डायरेक्टली ते कॉन्टॅक्टला वगैरे आम्ही फॉरवर्ड करू, अशा पद्धतीने धमकीचे फोन वगैरे त्यांनी केले. की आपण पहा आपल्याला अगदी भारतीयांची जर सवय जर तुम्ही पाहिलात तर पहा पोलीस स्टेशनला आपण ऑलरेडी घाबरतो, ओके, किंवा आपण समाजामध्ये पण सांगला म्हणजे आपल्यासोबत काही क्राईम घडलेला आहे असं सांगायला म्हटलं आपण ऑलरेडी घाबरतो. या 2-3 कारणांमुळे पहा आपण भीत वगैरे तशा पद्धतीने सांगतच नाही. व अगदी त्यांचं जर जास्त प्रेशर आलं तर आपण आत्महत्याचं टोकाचं पाऊल वगैरे उचलतो. व याच कारणांनिमित्त आपले भरपूर इंजिनियर्स वगैरे त्या स्कीम्समध्ये वगैरे फसलेले होते, ओके. मग यासाठी पहा याला रेग्युलेशन आणणं खूप गरजेचं आहे. आज काळातील एक गरज म्हणजे काय, तर हे रेग्युलेशन आणणं गरजेचं आहे. आपण चायनापासून शिकणं गरजेचं आहे की चायनातील जे मुलं बाळ आहेत त्यांनी एज्युकेशनच्या फॅसिलिटीज वगैरे ओपन करून दिलेली आहेत. त्यांच्याकडे तर पहा म्हणजे अगदी Oppo, Realme, OnePlus किंवा आणखीन कोणतं CMF आय थिंक ते संपूर्ण फोन्स तर तिथंच मॅन्युफॅक्चर होतात ना. मग त्यांनी तर तिथं मोबाईल फोनचं ते बसायला हवं होतं, पण तिथं त्यांनी फक्त आठवड्याला 3 तास मुलांना मोबाईल वापरण्याची परमिशन देतात. पण भारतामध्ये जर तुम्ही पाहिलात उठलं बसलं रात्री म्हणजे कधीच नाही आहे, 24/7 मुलांच्या हातात मोबाईल झालेले आहेत. व ही खरंच एक चिंतेची बाब आहे. आता अगदीच तुम्ही म्हणाल की मग सर आर्टिकल 21 नुसार तर बालकांना पण अधिकार देण्यात आलेला आहे ना, ओके, लिव्ह विथ डिग्निटी व डिग्निटीमध्ये मोबाईल वापरणे हा अधिकार आहे. पण पहा एक
डिग्निटी, आता अगदी जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर डिग्निटी आहे, आपण मान्य करतो, पण इथं थोडंसं चॅलेंजिंग पण जॉब आहे. तुमचंच राईट टू प्रायव्हसी इथं आर्टिकल जे 21 मध्ये देण्यात आलेलं आहे, राईट टू प्रायव्हसी, याचं इथं हनन होत आहे. त्यामुळे अगदी सरकार अशा पद्धतीने रिस्ट्रिक्शन लावू शकतं. ओके, व हीच घटना दुरुस्ती इंदिरा गांधी यांनी याच्यापूर्वी केलेली आहे. DPSPचं इम्प्लिमेंटेशन करताना जर एखादी वेळेस DPSPचं जर इम्प्लिमेंटेशन होत असताना फंडामेंटल राईट जर आडवे येत असतील तर आम्ही DPSPला तिथं नक्कीच प्राधान्य देऊ, असं सुप्रीम कोर्टाने पण त्याला व्हॅलिड ठरवलेलं आहे व इंदिरा गांधींनी तशा पद्धतीने घटना दुरुस्ती केलेली आहे. व अगदी सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे, आर्टिकल 368 नुसार तुम्ही काही पण करा, मान्य आहे, फक्त बेसिक डॉक्ट्राईन जे आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन, त्याला तुम्ही ठेस पोहोचू नका, असं सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे हे जे संपूर्ण काही आपण केस स्टडी पाहिली ते अगदीच मान्य होईल व भारत देश पण लवकरात लवकर कायदा करेल अशी अपेक्षा करूयात आपण व याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. पहा, आता ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या ती केस स्टडी स्वरूपात आहेत. आता याला तुम्हाला प्रोसेसिंग करायची आहे, जे मी नॉलेज दिलेलं आहे ना तुम्हाला, याला प्रोसेसिंग करा व तुम्ही परीक्षेमध्ये कशा पद्धतीने या नॉलेजचा वापर करा हे सर्वस्वी तुमच्यावरतीच आहे. पहा, फक्त मी म्हटलं ना, नक्षलवादाचा पण डाटा दिला, हा पण डाटा दिला, फक्त तुम्हाला आता ही सुरळीत पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही वापराल हे सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा गांधी युग स्किप करू शकता, त्याच्यानंतर गुजरात मॉडेल मी स्किप केलेला आहे. हा नाही, मी वाचून घेतलं आहे, पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने हा लेख चांगलेला आहे पहा, पण मी स्किप केलेला आहे, तुम्हाला त्याबद्दल जास्त डिटेल वगैरे देत नाही आहे. त्यानंतर रस्ते अपघातातील बळींमध्ये महाराष्ट्र तिसरा, 10 वर्षात देशभरात 15 लाखांहून अधिक नागरिकांचा अपघाती मृत्यू. पहा, कोविडपेक्षा जास्त भयंकर काय आहे, किंवा अगदीच कोविडमध्ये जेवढे मृत्यू झाले नाहीत तेवढे मृत्यू कशात झालेले आहेत पहा, आपले रोड ॲक्सिडेंटमध्ये झाले आहेत. व अगदी कोविडमुळे आपण लॉकडाऊन केलं, पण रस्ते अपघातांसाठी आपण काय केलं, मग आहे का आपल्याकडे काही सोल्युशन, असा प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. पहा, मग त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, म्हणजे आकडेवारीपासून तुम्ही नक्कीच हे प्रश्नाचं उत्तर नक्कीच सुरू करू शकता. म्हणजे जर परीक्षेला प्रश्न विचारला, GS1 मध्ये येऊ शकतो किंवा GS3 मध्ये पण येऊ शकतो, की आपल्याकडे रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ही एक चिंताजनक बाब आहे, स्पष्ट करा, हा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा याला तुम्ही सोल्युशन द्या, असा पण प्रश्न येऊ शकतो. 10 मार्क किंवा 15 मार्क 12 मार्काचे हे असे प्रश्न बनू शकतात. मग 10 मार्काचा जर प्रश्न आला तर अगदीच पहा, रस्ते ही काळाची गरज आहे वगैरे, आपण इथून म्हणजे जे आपलं काय म्हणतो इंट्रोडक्शन आहे, अगदी काही विद्यार्थी इथून वगैरे चालू करतील की रस्ते काळाची गरज आहे, दळणवळणसाठी वगैरे ते खूपच महत्त्वाचे आहेत. ते जर चालू केलात तर पहा, सामान्य विद्यार्थ्यांचं ते लक्षण आहे. पण तुम्ही काय करू शकता, आता तिथं डाटा पॉईंट जर दिलात तुम्ही तर अगदी पहा, डाटा पॉईंटमध्ये 10 वर्षात देशभरात 15 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. या कारणानिमित्त रस्त्यांबद्दल आपण थोडंसं रस्ते अपघात हे एक चिंताजनक विषय आहे, त्यानिमित्ताने आपण खालील वगैरे सोल्युशन देत आहोत असं तुम्हाला लिहायचं आहे तिथे. ओके, म्हणजे पहा, आपलं जे इंट्रोडक्शन असेल ना ते शॉर्ट बट स्वीट असावं, एवढंच मी सांगेल तुम्हाला. ओके, म्हणजे अगदी डाटापासून सुरुवात करा किंवा काहीतरी म्हणजे वेगळं. पहा, संपूर्ण आता ॲन्सर चेकिंग वगैरे करणार आहेत ना, त्यांच्याकडे 100 उत्तरपत्रिका असतील, बरोबर. मग 100 उत्तरपत्रिकामध्ये जर समानच असतील गोष्टी तर ती मार्क देऊ शकत नाहीत तुम्हाला. ओके, तुमचं काहीतरी डिफरंट असायला हवं, त्याने सांगतोय मी. हे आकडेवारी प्लीज लक्षात ठेवायची आहे. व देशभरामध्ये महाराष्ट्र तिसरा आहे, 15,336 मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये रस्ते अपघातामध्ये. आणि उत्तर प्रदेश सर्वात प्रथम आहे, 23,652 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे रस्ते अपघातामध्ये. ओके, खूपच भयावह ही आकडेवारी आहे. आय होप ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवाल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता काही विद्यार्थी म्हणत होते की सर स्पोर्ट्स न्यूज. पहा, स्पोर्ट्स न्यूज अगदीच जर महत्त्वाची वगैरे जर असली ना तर मी नक्की घेत असतो, जसं की याच्यापूर्वी आय थिंक घेतलेली होती मी. त्यामुळे निश्चिंत राहा. पहा, जर एखादी वेळेस अगदीच IMP मला वाटली ना बातमी, मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. व MPSC कंबाईन आणि UPSC प्रिलिम, त्यासोबतच राज्यसभा 2025 प्रिलिम तसेच मेन्स, याबद्दल आपण नक्कीच तशा पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. काळजी त्याबद्दल निश्चिंत राहा तुम्ही. एकही करंट अफेअर्स म्हणजे वृत्तपत्रामध्ये जर आलेलं असेल ना, पहा, मी PYQचं ॲनालिसिस ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे मला लक्षात येतं की बाबा ही बातमी कामाची किंवा कायमाची नाही आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, किंवा एखादी बातमी वगैरे सुटेल का. त्याच्यानंतर आता इंडियन एक्सप्रेस आहे, तुम्ही जर शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. पण मी म्हटलं ना तुम्हाला, जे मी सांगितलं ना, आता डिस्प्यूट ओव्हर ज्ञानव्यापी, आता इथं पण तेच दिलेलं असेल. पहा, DY चंद्रचूड यांनी सर्वे करण्याला वगैरे परमिशन दिली असं इथं दिलेलं असेल. हे पहा 2022 इथं दिलेलं आहे. DY चंद्रचूडचं नाव जर तुम्ही शोधलात तर इथं तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. ओके, पण जास्त डीपली जाऊ नकात ना, म्हणजे परत एकदा व्हेरिफिकेशन कशाला करणार आहात. विश्वास ठेवा, सर्व काही क्लिअर करून देईन. ओके, धन्यवाद.